1950च्या दशकामध्ये चिपळूणमध्ये असलेल्या परशुराम बुवा घाटे यांचं फार मोठं प्रस्थ वर माणगावापासून खाली लांज्यापर्यंत पसरलेलं होतं. परशुराम बुवा व्यवसायाने कीर्तनकार. कीर्तन म्हणजे बुवाने उभं राहून पूर्व रंग उत्तर रंग यांच्यामध्ये आख्यान लावावं. एखादी ओवी एखादा श्लोक घेऊन 3-3.5 तास लोकांचं नृत्य नाट्य काव्य नकला लोकशिक्षण या सगळा संभार एकत्र करून लोकांचं मनोरंजन करावं, त्यांची आध्यात्मिक बैठक पक्की करावी. बरं, या बुवांची एक खासियत अशी होती की बोलता बोलता समोर बसलेल्या जनसमुदायापैकी कोणाशी ते एकेरीवर येऊन, ज्याला आपण 1 to 1 म्हणतो, तसा संवाद सुरू करत असत. कोणाच्या मुलीचं लग्न ठरलं असेल तर त्याचा संदर्भ त्याच्या कीर्तनामध्ये येत असे. कुणाला वाडवडिलांची इस्टेट अचानकपणे मिळाली असेल तर तोही संदर्भ कधीतरी त्यांच्या पुराणामध्ये येत असे. कधी कधी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांशी संवाद साधता साधता ते अचानक म्हणत की काय गोविंद बुवा, सारखं मगाचपासून शिंका देत आहे, तब्येत बरी नाही की काय? मग गोविंद बुवा हात जोडून उभे राहत म्हणे, बुवा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, 2-4 दिवस कसर आहे, म्हणजे हलका ताप आहे, शिंका तर सारख्या येत आहेत, काय करावं काही कळत नाही. बुवा हातामधली चिपळी वाजवत मागच्या पेटीवाल्याचा सूर न बिघडवता त्याच लईमध्ये त्या गोविंदरावांना सांगत, जरा थांबा, हे कीर्तन आख्यान आटपल्यावर तुम्हाला बरं करतो बघा. आणि बुवा खरोखरच लोकांना कीर्तन संपल्यावर बरं करत असत. काही जादू नव्हे, आध्यात्मिक शक्ती नव्हे, तर आपल्या पिशवीमध्ये बटव्यामध्ये असलेल्या औषधांच्या गोळ्या कीर्तन संपल्यावर गोविंदरावांना गाठून त्यांच्या हातावर ठेवत त्यांना पथ्य पाणी समजावून सांगत, गोळ्या कशा घ्यायच्या त्या सांगत आणि पुढच्या मुक्कामाला निघून जात. बुवा पुढच्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत गोविंदराव सर्दीने त्रासलेले, तापाने गांजलेले बरे होत जात. पुढच्या वेळेला जेव्हा बुवांची फेरी परत त्या गोविंदरावांच्या गावामध्ये येईल तेव्हा गोविंदराव हटकून त्यांना भेटत, बुवांचे आभार मानत, नमस्कार करत म्हणे, बुवा ज्या काही तुम्ही 2 गोळ्या दिल्यात त्या लागू पडल्या, 2 दिवसात मी ठणठणीत बरा झालो. आता हे माझं लेकरू म्हणजे नातवंड बरोबर आणलेलं आहे, हे सुद्धा बघा जरा खोकला झालाय, काहीतरी करायला. परशुराम बुवा त्या लेकरालाही काहीतरी गोळ्या देत आणि आजोबासारखाच ते लेकरूही 2-4 दिवसामध्ये ठणठणीत बरं होऊन खेळायला बागडायला लागत असे. असंच एकदा हे परशुराम बुवा संगमेश्वराच्या थोडं आधी असलेल्या तुरळ नावाच्या गावामध्ये दाजी भोवडाकडे सप्ताह करायला गेले. सप्ताह म्हणजे काय तो 7च दिवस चालला पाहिजे असं परशुराम बुवांचं बंधन कधी नसेल. ज्याला जसं परवडेल, जशी सवड असेल तसा 3 दिवस 5 दिवस कधी 7 दिवसाचा सप्ताह मोठ्या आनंदाने परशुराम बुवा तिथे सादर करत असत. पहिला दिवस या सप्त्याचा व्यवस्थित गेला. दाजी भोवडाने गावातले सगळे लोक बोलावलेच होते, पण दाजी भोवडाकडे परशुराम बुवांचा सप्ताह आहे म्हटल्यावर आजूबाजूच्या पंचक्रोशी मधले सुद्धा काही लोक तिथे जमा झाले होते. दाजी भोवडाचं वय 90च्या घरात. तोही कपाळाला बुक्का लावून बुवांच्या समोरची जागा पकडून सप्त्याला ठाण मांडून म्हणजे मांडी घालून बसत असे. पहिला दिवस संपला, दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. बुवांचं आख्यान रंगायला लागलं.
आणि अचानक समोर बसलेल्या दाजी भोवडाला कसं नसं व्हायला लागलं आणि तो कोसळला. बुवाने हातातली चिपळी बाजूला ठेवली. सगळे लोक स्तिमित झाले आणि सगळ्यांचं ध्यान म्हणजे लक्ष त्या दाजी भोवडाकडे गेलं. दाजी भोवड थोडासा श्वास लागल्यासारखा झाला होता, त्याला दम लागल्यासारखं झालं होतं, म्हणून लगबगीने दाजी भोवडाच्या आतल्या खोलीत घेऊन गेले. तोपर्यंत दाजी भोवडाला शेवटची म्हणावी अशी घरघर लागली. बुवांना ते जाणवलं. बुवाने त्यांना माहीत असलेले जे काही थोडेसे उपचार होते ते केले. सगळ्या माणसांना थोडीशी कल्पना दिली आणि भगवंताचं स्मरण करत दाजी भोवडाच्या उशाशी परशुराम बुवा घाटे आसन मांडी ठोकून बसले. घटका, 2 घटका, 4 घटका तशाच गेल्या. मध्यरात्र उलटून गेल्यावर तासा दीड तासाने दाजी भोवडाने जवळजवळ परशुराम बुवांच्या मांडीवर डोकं ठेवून आपली अहलोकीची यात्रा संपवली. लोकांना कल्पना असल्यामुळे, दाजींचं वय झालं असल्यामुळे सगळ्यांना धक्का बसला, पण रडावं, आक्रोश करावा असा काही प्रकार त्या तिथे घडून आला नाही. थोडीशी निर्वानिरव झाल्यावर बुवाने सगळ्यांना सांगितलं की दाजी भोवडाने आपला निरोप घेतलेला आहे. 2:30-3 वाजता रात्री अपरात्री विशेष काही करता येणं शक्य नव्हतं. बुवानी सगळ्यांना शांत करून आहे त्याच ठिकाणी बसवून ठेवलं, खिळवून ठेवलं. हरिनामाचा मधून मधून गजर करत राहिले. जसं सकाळी उजाडायला लागलं तसं बुवा लगबगीने उठले. आपल्या पिशवीतून त्याने कागद आणि पेन काढलं आणि दाजी भोवडाचं डेथ सर्टिफिकेट तयार करून त्याच्या मुलाच्या हातामध्ये म्हणजे ज्ञानाच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं की हा कच्चा कागद आहे, उद्या किंवा परवा मी पक्का कागद तुला आणून देतो. ज्ञाना आधीच वडिलांच्या मृत्यूमुळे खचलेला होता. त्याने त्याही परिस्थितीमध्ये बुवांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. बुवांनी दिलेलं ते डेथ सर्टिफिकेट सांभाळून एका घडवंची खाली ठेवून दिलं आणि बुवांना निरोप दिला. 5:30-6च्या सुमारास सकाळी बुवा चालत चालत चिपळुणाच्या दिशेने निघाले. जवळच्या गावामध्ये आरवली नावाचं तुरळला लागून जे गाव आहे त्या गावामध्ये त्यांचे मित्र राहत होते, डॉक्टर खरे. त्या खऱ्याकडे थोडंसं थांबावं, चहा पाणी घ्यावं आणि मग सकाळी वाहतूक सुरू झाली. म्हणजे एसटी बस सुरू झाल्या की परत आरवलीच्या गाडी तळावर येऊन चिपळूणच्या दिशेने आपल्या घराकडे निघून जावं असा या बुवांचा, परशुराम बुवांचा विचार होता. 7:15च्या सुमारास डॉक्टर खऱ्यांकडे आरवलीमध्ये हे परशुराम बुवा आले. त्यांना सगळी हकीकत सांगितलं. दाजी भोवडाच्या निधनाची वार्ता त्यांच्या कानावर घातलं. मग या डॉक्टर खऱ्यांकडे सकाळचं चहा पाणी करून तोंडावर पाणी मारून परत एकदा नव्या उमेदी, नवा डाव, नवा दिवस सुरू करायच्या दृष्टीने ते आरवलीच्या गाडी तळावर म्हणजे एसटी स्टँडवर आले. तिथून गाडी पकडून ते चिपळूणच्या दिशेने तासा दीड तासाने रवाना झाले. जसा दिवस वर यायला लागला तशी गावोगावी निरोप जायला लागले की दाजी भुवड निवर्तले. त्यांच्या गोतावळ्यातली आसपासची माणसं जमा व्हायला लागले. सगळ्यात पहिल्यांदी एका माणसाने चिपळूण गाठलं आणि चिपळूणमध्ये दाजी भोवडाचा एक लांबचा मावस भाऊ मामलेदार होता. येशा त्याचं नाव. त्या येशाला जाऊन खबर देण्याच्या मिशाने पहिल्यांदी त्याच्यातल्या दाजी भोवडाच्या एका नातेवाईकांनी चिपळूण गाठलं आणि येशाला ते सांगितलं.
येशाही ती बातमी ऐकून थोडासा हबकला, पण आता दाजी भोरडाच्या समाचाराला जायला पाहिजे असा विचार करून त्या येशाने म्हणजे चिपळूणच्या मामलेदाराने आवराआवर केली आणि जो निरोप घेऊन आला होता त्यालाच बरोबर घेऊन चिपळूणच्या एस टी स्टँडवरून एस टी पकडून या तुरळकडे प्रस्थान ठेवलं. हा मामलेदार येशा मामलेदार जेव्हा तुरळला दाजी भोरडाच्या घरी पोचला त्यावेळेला तिथे 100-200 माणसं जमलेली होती. मामलेदाराने सगळ्यात पहिल्यांदा दाजी भोरडाच्या ज्ञानाला विचारलं की बाबा हे सगळं झालं ते अचानक झालेलं आहे की याच्यामध्ये काही वेगळा प्रकार आहे. ज्ञाना हमसाहमशी रडून म्हणाला, बुवांचं प्रवचन सुरू असताना सप्ताह सुरू असताना माझ्या बापाने देह ठेवला, डायरेक्ट तो आता स्वर्गामध्ये जाणार. मामलेदारांनी परत विचारलं की पुढचं कार्य करणार आहात, पण ते डेथ सर्टिफिकेट नावाचा एक प्रकार असतो म्हणजे मृत्यूचा दाखला, तो मात्र आठवणीने घेऊन ठेवा, म्हणजे पुढचं तुमचं वाटणी पत्र आणि सरकारी काम जे असेल ते सुकर होईल, ते विसरू नका. आता ज्ञानाला रात्री बुवानी दिलेला कागद आठवला. तो म्हणाला, तुम्ही जो काय म्हणताय मृत्यूचा दाखला का कसलं सर्टिफिकेट, ते रात्री बुवानीच दिलेलं आहे. आता रात्री बुवानी डेथ सर्टिफिकेट दिलं म्हटल्यावर पहिल्यांदा मामलेदाराच्या कपाळावर आठी आली. कारण परशुराम बुवांना जुजबी ओळख असणारा असा तो चिपळूणचा मामलेदार होता. पण या बुवानी कसं डेथ सर्टिफिकेट दिलं हा प्रश्न त्याला खायला लागला. म्हणून त्याने तो कागद मागवला आणि एखाद्या डॉक्टरच्या आविर्भावामध्ये तयार केलेलं ते डेथ सर्टिफिकेट बघून मामलेदार चपापला. येशा म्हणाला की बाबानोय, हा कागद काही बरोबर नाही आहे, असा कागद चालणार नाही, तो सरकारी होणार नाही. तुम्ही चांगल्या डॉक्टरचं एखादं सर्टिफिकेट घेऊन या आणि मगच आता पुढचं काय ते करा. तेवढा वेळपर्यंत वेळ लागला तरी चालेल. मामलेदाराचं डोकं कायद्याच्या बाजूने विचार आणि विमर्श करायला लागलं. तो म्हणाला की परशुराम बुवा गोळ्या औषधं देतात इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांची मजल डेथ सर्टिफिकेट देण्यापर्यंत गेली असेल असं त्याला वाटलं नाही. आणि कुठच्याही बुवाने डेथ सर्टिफिकेट देणं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने अक्षम्य अपराध किंवा गुन्हा होता. त्यामुळे याचा बंदोबस्त लगेच व्हायला पाहिजे. हा विचार एकदा तीव्रतेने त्या मामलेदार येशाच्या मनामध्ये आल्यावर त्याने दाजीचं आणि तिथलं कार्य अर्धवट सोडलं आणि परत रस्त्यावर येऊन चिपळूणची गाडी धरलं. चिपळूणला पोचल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या मामलेदार येशाने 2 कॉन्स्टेबल आपल्याबरोबर घेतले. तिथला जो इन्स्पेक्टर इन्चार्ज होता त्याच्यासाठी निरोप ठेवला आणि त्या 2 कॉन्स्टेबलना घेऊन या परशुराम बुवांचं घर या मामलेदाराने गाठलं. परशुराम बुवा 11-11:30च्या सुमारास सकाळी सगळं आन्ही कुरकून त्यांना भेटायला, त्यांचं कौतुक करायला, विचार विमर्श करायला त्यांच्या पडवीमध्ये जी गर्दी जमलेली होती त्या गर्दीमध्ये बसलेले रममाण झालेले होते. आता मामलेदार आणि 2 कॉन्स्टेबल बघून थोड्याशा तिरक्या नजरेने बुवानी त्यांच्याकडे बघितलं नाही आणि समोर बसलेल्या माणसांना थोडंसं शांत करून आपलं सगळं लक्ष हे मामलेदार इथे का आलेलं आहे अशा पद्धतीने तिकडे लक्ष देऊन बघायला लागले. मामलेदाराने थोडासा संयम बाळगला. बुवांचं त्या पट्ट्यामध्ये असलेलं नाव, त्यांना असलेला लोकांचा पाठिंबा, हे सगळं ध्यानात धरून एकदम याच्यावर धाड घालणं योग्य नाही. त्याच्यामध्ये काहीतरी अपप्रसंगाला तोंड द्यावं लागेल हा विचार मामलेदाराने करून मामलेदाराने खुणेनी बुवांना जरा बाजूला घेतलं.
बुवा उठले, संथ पावलं टाकीत मामलेदारापर्यंत पोहोचले आणि विचारले, काय? मामलेदार म्हणाले, बुवा, जरा दुसऱ्या खोलीत बसून तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बुवा म्हणाले, चला. मामलेदाराला कोण नाही म्हणणार. म्हणून 2 खोल्या सोडून आतल्या बाजूला जाऊन बुवांची जी स्वतःची विशेष खोली होती, त्यांच्या ज्ञानसाधनेची, अध्यात्माची, पूजा अर्चेची, तिथे जाऊन हे मामलेदार आणि बुवा आमचे बसले. परशुराम बुवांना या मामलेदारांचा आजचा आविर्भाव काहीतरी वेगळा आहे हे जाणवलं होतं. म्हणून त्याने तितक्याच खड्या आवाजामध्ये विचारलं की, मामलेदार साहेब, एवढ्या सकाळ सकाळी माझ्याकडे येणं केलं, काय विशेष आहे? मामलेदार थोडंसं दबकत म्हणाले, बुवा, तुमच्याकडनं असं काम होईल मला वाटलं नव्हतं. आता आपल्याकडनं असं कुठचं काम झालं की जे होईल असं या मामलेदाराला वाटलं नव्हतं? असा प्रश्न साहजिकच बुवांच्या मनामध्ये तरळून गेला. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने प्रत्यक्ष प्रश्न तोंडातून बाहेर काढायच्या आधी मामलेदार म्हणाले की, तुम्ही कथा कीर्तन करता, लोक जागर करता, ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही मृताचं सर्टिफिकेट किंवा डेथ सर्टिफिकेट कसं देता? झाला घोटाळा. आता बुवांच्या लक्षामध्ये आला. बुवा म्हणाले की, अहो, काल जो मी कागद करून दिलाय तो कच्चा आहे आणि आज किंवा उद्या मला वेळ मिळाला की मी पक्का कागद नेऊन देणार आहे. मामलेदारांना वाटलं की हे तर मियाँ गिरे फिर भी टांग ऊपर होने वाली बात हो गई. आपण या माणसाला दबक्या आवाजात त्याने केलेल्या गुन्ह्याची जाण करून देण्यासाठी आलो आहोत. पुढची कारवाई करण्याच्या दृष्टीने 2 कॉन्स्टेबल बरोबर घेऊन आलेले आहोत. आता याला पकडून घेऊन जायचंय, गुन्हा दाखल करायचा आहे. तरी हा माणूस, बुवा बुवा म्हणून फिरणारा माणूस, बिनदिक्कीतपणे आपल्याला सांगतोय की उद्या पक्का कागद मी नेऊन देणार आहे, म्हणजे पक्क सर्टिफिकेट मी नेऊन देणार आहे. मामलेदारांची ही अवस्था बघून बुवा शांतपणे म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी गुन्हा करतोय किंवा मी माझ्या मोठेपणाचा, लोकांनी मला दिलेल्या मानाचा कुठेतरी अपमान करतोय, मी माझी मर्यादा सोडून वागतोय. मामलेदार मनात म्हणाले, हेच तुम्ही सांगायला तुरळ पासून चिपळुणापर्यंत भल्या पहाटे निघून त्या दाजी भोवडाला तसाच टाकून आलेला आहे. एवढं बोलून बुवा आतल्या खोलीमध्ये गेले. बुवांना पळून जाणं शक्य नाही आणि एकंदर आविर्भाव बुवांचा बघून आपण काही गुन्हा केलेला नाही किंवा आपल्याला कोण काही करू शकत नाही अशी खात्री किंवा अशा एक प्रकारचा विश्वास बुवांच्या आतल्या खोलीमध्ये जाण्याच्या अवस्थेमध्ये मामलेदारांना जाणवला. त्यामुळे आता स्वस्थ 2-4 मिनिटं वाट बघावी, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आणि ती बघणं आपण मामलेदार असलो, बाहेर कॉन्स्टेबल उभे असले तरी गरजेचं आहे हे पटल्यामुळे मामलेदार तसेच स्वस्थ बसून राहिले. पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये भली मोठी फ्रेम हातामध्ये घेऊन परशुराम बुवा बाहेर आले. त्यांनी ती फ्रेम हातातल्या फडक्याने स्वच्छ पुसून मामलेदारांच्या समोर धरली. पहिल्या 2 ओळी वाचल्यावर मामलेदार गळपटले. परशुराम बुवांनी फ्रेम मध्ये दिलेलं मामलेदाराच्या समोर जे काही होतं ते MBBS पहिल्या वर्गामध्ये पास झाल्याचं सर्टिफिकेट किंवा डिग्री होती. आता खजील होण्याची किंवा स्तिमित होण्याची पाळी मामलेदारांची होती.
मामलेदारांनी सद्गदित होऊन बुवांचे पाय धरले, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांना बसलेला गेले कित्येक वर्षातला हा पहिला मोठा धक्का होता. आणि म्हणाले, बुवा, हे मला माहीत नव्हतं. परशुराम बुवांनी शांतपणे त्यांना आपल्या समोर बसवून घेतलं आणि सांगितलं की मामलेदार साहेब, माणगाव पासून लांजापर्यंत लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, मला मान देतात, म्हणजे क्षणोक्षणी माझी स्वतःबद्दलची आणि लोकांच्या समाजाबद्दलची जबाबदारी लोक वाढवत नेतात. मी 1939 साली ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पहिल्या वर्गामध्ये MBBS पास झालेला आहे. पास झाल्यानंतर मी माझ्या आई वडिलांकडे पुण्याला गेलो. तिथे प्रॅक्टिस करावी असं लगोलग मला वाटत नव्हतं. मला वेगळ्या प्रकारची बेचैनी आलेली होती. म्हणून आई वडिलांनी सांगितलं नाही की चिपळुणामध्ये तुझी मावशी वत्सला एकटी राहते, तिला सोबतीला म्हणून तू थोडे दिवस जा. कदाचित वातावरणातला बदल होईल, माझ्या मनाला स्थिरता लाभेल, असं माझ्या आई वडिलांनी मला विचार करून या चिपळुणामध्ये पाठवून दिलं 1943 साली. 1943 साली माझी मावशी वत्सला, जिचं आज हे घर आहे, ज्याच्यामध्ये मी राहतो आहे, ती आणि मी एकत्र राहायला लागलो. माझं मन गुंतण्यासाठी तिने मला काम लावलं की बाबा, नुसता 7 दिवस बसून काढण्यापेक्षा माझ्या घरातल्या देवांची पूजा तू कर. मी मावशीच्या सांगण्याप्रमाणे देवांची पूजा सुरू केली. त्या देवघरात असलेले जुने पाने ग्रंथ सहज म्हणून वाचून काढले. आणि एक दिवशी मला असं वाटलं की परमेश्वराने, भगवंतानी मला काहीतरी वेगळा आदेश दिलेला आहे आजच्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवसापासून कुठचीही पूर्व पीठिका नसताना, कोणाकडनंही कीर्तनाचे धडे न घेता मी कीर्तन सुरू केलं. आज या गोष्टीला 14 वर्ष पूर्ण झाली. आता मामलेदारांना बोलण्यासारखं काही शिल्लक नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी जो कागद करून देणार आहे असं परशुराम बुवांनी सांगितलं होतं, तो कागद म्हणजे कुठच्याही सरकारी कामासाठी चालणारा लखलखीत पुरावा म्हणून ठरणारं ऑथराइज डेथ सर्टिफिकेट होणार आहे, हे मामलेदारांना कळून चुकलं. मामलेदार खाल मानेने बुवांचे परत एकदा आभार मानून तुरळला परत आले. तोपर्यंत इथे दाजी भुवनांचा मुलगा ज्ञाना, त्याने मामलेदाराच्या सांगण्यावरून दुसरा कागद म्हणजे दुसरा मृत्यूचा दाखला, डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी तिथल्याच एका मुलाला आरवलीच्या डॉक्टर खऱ्यांकडे पाठवलं होतं. डॉक्टर खऱ्यांनी विचारलं की बाबा कोण मेलंय आणि कशाने मेलंय, म्हणजे कोणाचं डेथ सर्टिफिकेट बनवायचं आहे. त्यावेळेला आलेल्या माणसांनी जेव्हा हे नाव सांगितलं की दाजी भुवन निवर्तले आहेत आणि त्यांचा मृत्यूचा दाखला डॉक्टरांकडनं आणायला मला पाठवलंय, त्यावेळेला डॉक्टर खऱ्याने स्पष्टपणे सांगून टाकलं की बाबा त्याचा मृत्यूचा दाखला उद्या येणार आहे, त्यामुळे माझ्याकडनं काही मी दाखला देणार नाही. एकाच मृत्यूचे 2 दाखले म्हणजे 2 सर्टिफिकेट बनवायचे नसतात. आता गेलेल्या माणसाला हा मोठा धक्का होता. त्याने खाल मानेने डॉक्टर खऱ्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि परत तुरळचा म्हणजे दाजी बोर्डाच्या गावाचा रस्ता धरला. तो पोचायला, हा मामलेदार पोचायला एक गाठ पडली. मामलेदार भावाला ज्ञाना आणि आलेल्या माणसांनी समजावून सांगितलं नाही की डॉक्टर खऱ्याने
साफपणे सांगितलं की मृत्यूचा दाखला उद्या येणार आहे आणि आज काही मी देणार नाही. मामलेदार यशाला उद्या येणारं सर्टिफिकेट तोला मोलाचं किंवा खरं आहे हे परशुराम बुवांकडनं कळलेलं होतं. पण त्याच्या मनामध्ये एक प्रश्न त्या क्षणी निर्माण झाला आणि तो अनुत्तरित राहिला की डॉक्टर खऱ्यानी दाजी भोडाचं सर्टिफिकेट म्हणजे डेथ सर्टिफिकेट द्यायला का नकार दिला. तोपर्यंत ह्या सगळी भोवती न भोवती होईपर्यंत बराच काळ लोटला होता. जमलेली गर्दी सुद्धा तशी आंबली किंवा कंटाळली होती. म्हणून तो विषय तिथे ऐरणीवर न घेता मामलेदारांनी सुद्धा त्या सगळ्याला संमती देऊन दाजी भोडांचे पुढचे संस्कार करायला आता आपण निघूया असं म्हणून त्या पुढच्या गोष्टींना सगळ्या चालना दिली. संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास खऱ्या अर्थाने दाजी भुवळ अनंतामध्ये विलीन झाले. पण मामलेदारांच्या डोक्यामध्ये डॉक्टर खऱ्यांबद्दलचा जो प्रश्न होता तो तसाच जिवंत होता. आता जाता जाता या प्रश्नाचं उत्तर घेऊनच जाऊया असा मामलेदार यशाने विचार केला आणि तुरळहून चिपळुणाकडे जाताना या डॉक्टर खऱ्यांना आरवलीमध्ये भेटायला संध्याकाळी 7-7:30 वाजता हा येशा मामलेदार हजर झाला. आता मामलेदाराला बघून डॉक्टर खरे सुद्धा 2 पावलं पुढे गेले. त्यांनी त्याचं आगत स्वागत केलं, चहा पाण्याचं विचारलं. मामलेदारांनीही खुलेपणाने सांगितलं की दाजी भुवळ माझे लांबचे मामा लागत, त्यामुळे त्याच्या कार्याला मी आलो होतो, तिथून आत्ताच उतरून परत चाललोय. नंतर मामलेदारांनी थोडंसं गोडीमध्ये येत डॉक्टर खऱ्याने विचारलं की सकाळी जो तुमच्याकडे माणूस आला होता या दाजी भोडाचा मृत्यूचा दाखला डेथ सर्टिफिकेट घ्यायला, त्याला तुम्ही नकार का दिलात? तुम्हाला त्याच्यामध्ये काय वेगळं वाटलं? त्याच्यावर डॉक्टर खऱ्याने सांगितले की त्याचं सर्टिफिकेट 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी येणार आहे हे मला माहीत होतं. म्हणून एकाच माणसाची 2 डेथ सर्टिफिकेट कशी बनवायची असा साधा विचार करून मी आलेल्या माणसाला परत पाठवलं. मामलेदारांचा प्रश्न काही दूर झाला नाही, कारण परशुराम बुवांचं सर्टिफिकेट 2ऱ्या दिवशी येणार हे या डॉक्टरना कसं कळलं. आणि परशुराम बुवा जर सर्टिफिकेट देणार असेल तर तरी ह्या डॉक्टरनी बुवांच्या सर्टिफिकेटला ऑब्जेक्शन का घेतलं नाही, हा एक प्रश्न मामलेदारांच्या विचारामध्ये तरळत होता. त्यांची ती अवस्था पाहून डॉक्टर खऱ्याने जे काही जाणायचं ते जाणलं आणि स्वतःच विषयाला तोंड फोडत डॉक्टर खरे त्या मामलेदार यशाला म्हणाले की तुम्हाला असं वाटेल की बुवांचं सर्टिफिकेट कसं चालेल किंवा बुवा सर्टिफिकेट देणार. खरं म्हणजे दाजी भोडाकडनं सकाळी बुवा जे निघाले ते माझ्याकडे आले होते. आम्ही चहा पाणी प्यायलं आणि जाताना दाजी भोडाचं सर्टिफिकेट मी पाठवून देणार आहे असं बुवांनी मला सांगितलं. म्हणून दुपारी माझ्याकडे जो माणूस आला आहे त्याला मी सर्टिफिकेट न देताच रवाना केलं. आणि बुवांचं सर्टिफिकेट कसं चालेल असं मला म्हणजे डॉक्टर खऱ्यांना का वाटलं नाही याचं कारण सांगताना डॉक्टर खरे म्हणाले की परशुराम बुवा घाटे हे ग्रँड मेडिकल कॉलेजला मला 2 वर्ष सिनियर होते.